नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज मी तुमच्यासोबत खूप साधा सोपा उपाय शेअर करणार आहे. मला माहीत नाही आहे की तुम्ही हा उपाय कधी ऐकला आहे की नाही आणि तुम्हाला विश्वास कितीपत बसेल हे सुद्धा मला माहीत नाही आहे, पण हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे, अगदी साधा सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे माहिती आहे का? तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे आपल्याला काडीची पेटी लागणार आहे. काडी पेटी ही प्रत्येकाच्या घरात असते आणि त्या काडी पेटीमधली एकच काडी आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. थोडासा धक्का बसला असेल आणि थोडंसं वाटलं असेल की काय ताई तुम्ही काहीही सांगताय, तर काहीही सांगत नाहीये, खरंच प्रभावी उपाय आहे. उपाय कसा करायचा, काय करायचा आणि या उपायाने आपली इच्छा कशी पूर्ण होणार आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक दुपारी 12 वाजता, 2 वाजता आणि 4 वाजता आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, ज्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. खूप साधा सोपा आजचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. उपाय करण्यासाठी तुम्हाला सांगितलं काडीची पेटी लागणार आहे. काडी पेटी म्हणजे काडीचा बॉक्स, तर त्याबरोबर एक आपल्याला त्यातली एक काडी घ्यायची आहे, एकच काडी घ्यायची. आता मी इथे काडीची पेटीचा बॉक्स घेऊन बसलेले नाही ना, तुम्हाला दाखवलं असतं. एकच काडी घ्यायची आहे. समजा ही काडी आहे असं आपण समजू. त्या काडीवर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई त्या काडीवर इच्छा कशी लिहायची, तर तुम्हाला सांगते मी त्या काडीवर कशी इच्छा लिहायची. समजा तुमची इच्छा असेल की तुम्हाला जॉब हवा आहे, मग तुमची इच्छा काय आहे, जॉब ना, मग त्या काडीवर आपल्याला एकच शब्द लिहायचा, तो म्हणजे जॉब. तुमची इच्छा असेल तुम्हाला भरपूर पैसा हवा आहे, पैसा, तुम्ही त्यावर पैसा लिहा किंवा मनी लिहा. तुम्हाला व्यवसाय संदर्भात काही इच्छा असेल तर त्यावर व्यवसाय लिहा किंवा बिझनेस तुम्ही लिहा. तुम्हाला प्रेमासंबंध काही असेल तर लव लिहा किंवा प्रेम लिहा, म्हणजे मराठीत लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा. तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे तर तुम्ही होम म्हणजे घर लिहू शकता. तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्ही गाडीचं नाव लिहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या ड्रीम लोकेशनला फिरायला जायचं आहे, त्या लोकेशनचं नाव तुम्ही लिहू शकता. म्हणजेच काय, तर तुमची जी इच्छा आहे ना ती एका शब्दामध्ये आपल्याला त्या काडीवर लिहायची आहे. उदाहरण तुम्हाला मी भरपूर सांगितलं, प्रेग्नन्सी हवी असेल तर प्रेग्नन्सी तुम्ही लिहू शकता. कोणतीही इच्छा ती एका शब्दात त्या काडीवर लिहायची आहे. ती काडी, त्यावर आपल्याला एका शब्दात इच्छा लिहायची आहे. अगदी छोटंसं काहीतरी त्याच्यावर जागा असते जिथे आपण लिहू शकतो. तुम्ही नक्कीच बघा, असती जागा, कारण की हा उपाय मी स्वतः करते. एका शब्दामध्ये आपल्याला त्या काडीवर लिहायचं आहे. आता ते लिहिल्यानंतर काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कधी लिहायचं, तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. कधीही म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार, सोमवार कधीही करू शकता. आणि विशेष म्हणजे दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा उपाय कधी करायचा हे तर तुम्हाला मी सांगितलंच, पण आता हा उपाय तुम्ही लिहिलं ते, मग ते लिहून काय करायचं, तर काडीच पेटीचा बॉक्स घ्यायचा. ते ज्या काडीवर आपण लिहिलेलं आहे ना, ती काडी आपल्याला पेटवायची आहे. काडी पेटवल्यानंतर ते अशीच हातामध्ये धरायची. ती काडी पेटत 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 येईल आणि अगदीच आपला हात भाजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. काडी पेटत पेटत आली की थोडीशी बाकी राहील आणि आपण जे काही लिहिलं आहे ते पण जळून जाईल. थोडंसं 1-2 शब्द राहू शकता किंवा तुम्ही अगदीच टोकावर लिहिलं ना तर ते नक्कीच जळून जाईल आणि पूर्ण जळून जाईल याची खात्री पण करून घ्यायची बरं का. जळून जाईल त्यानंतर ती काडी फुंकायची आहे. थोडंसं काहीतरी त्या काडीचं राहतं, कारण की ते आपल्या हातात असतं, ती काडी आपल्याला चटका बसू नये म्हणून. मग ती काडी फुंकल्यानंतर तुमच्या घराच्या आसपास जे कोणतं झाड असेल त्या झाडाच्या मातीमध्ये, झाडाच्या खाली तुम्हाला थोडंसं माती बाजूला करून ही काडी त्यावर पुरून द्यायची आहे. समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहताय, मग कसं करायचं, तर बघा आजकाल प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये झाड असतात. झाड नाही तर कमीत कमी तुळस तर आपण लावतोच ना, त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्ही ही काडी पुरून देऊ शकता. खूप प्रभावी आहे. तुम्हाला कधी करायचंय, फक्त आठवड्यातून एकदाच करा. तुम्ही जर हा उपाय रविवारी केला ना तर मग असे पुढचे 4 रविवार करा, म्हणजे हा 1 रविवार आणि अजून 3 रविवार. तुम्ही समजा हा उपाय करताय बुधवारी, तर मग हा बुधवार, पुढचा असे 4 बुधवार, टोटल कोणतेही 4 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करा, त्यानंतर त्याचबरोबर दिवशी तुम्ही रविवारी सुरुवात केला तर प्रत्येक रविवारी करायचं, म्हणजे असे 4 रविवार करायचे. तुम्ही गुरुवारी केला तर 4 गुरुवार करायचे आहे. असं तुम्हाला 4
आठवड्यातून एकदा म्हणजे 4 आठवडे आपल्याला हा उपाय करायचा आहे. खूप साधा सोपा प्रभावी उपाय आहे. याने काय होतं ना, तुमची इच्छा ही नक्की पूर्ण होते. तुम्हाला वाटत असेल अरे काय उपाय सांगता येत नाही, प्रभावी उपाय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतेय. फक्त एक माचीसची काडी लागणार आहे आणि त्या काडीने आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. आता अजून काही जणांना प्रश्न पडला असेल की त्या काडीवर कोणत्या रंगाच्या पेनाने आपली इच्छा लिहायची. तर ब्लॅक कलरचा पेन सोडून मग तुम्ही ग्रीन घ्या, तुम्ही रेड घ्या किंवा तुम्ही ब्ल्यू घ्या, कोणत्याही रंगाचा पेन घ्या आणि त्यावर तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. समजलं असेल मी आशा करते. आणि हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे, नक्की एकदा करून बघा. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. धनयोग आहे, मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन आहे, हे टायगर आहे बघा, हे बघा हे 7 चक्र आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आपल्याकडे आहे. प्रेग्नन्सी आहे, नोकरीसाठी पायराईट आहे, व्यवसायासाठी फिरोजा, धनयोग ब्रेसलेट, राशीनुसार ब्रेसलेट तर आहेच आपल्याकडे. पण विशेष म्हणजे ना, आता बघा लवकरच रक्षाबंधन येतोय. म्हणजे आता आषाढ संपल्यावर श्रावणमध्ये रक्षाबंधन आहे. ह्याच महिन्याच्या एंडिंगला ऑगस्टच्या एंडिंगला रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधतेच. पण आपण ती राखी घेतोय 50 रुपये 100 रुपयाला. आजकाल 10 रुपयाला सुद्धा राखी लवकर मिळत नाही. 100 रुपये 200 रुपये किंवा जास्त भारी घेतले तर 500-600 रुपयापर्यंत पण राखी मिळतात. आणि आपण ती घेतो आपल्या भावासाठी. आपल्या भावामध्ये जीव असतो, आपण ती घेतो भावाला बांधतो. पण त्या राखीने काय होतं, भावाचं आपण फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून राखी बांधतो. पण आपल्याकडे बघा राशीनुसार राखी आहे. आपण तुमच्यासाठी राशीनुसार राखी घेऊन आलो आहोत. तुमच्या भावाची जी काही रास असेल त्याला रास विचारून घ्या आणि त्या राशीनुसार राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधा. याने होईल काय, तुमची इच्छा पूर्ण होईल. म्हणजे तुमच्या भावाच्या ज्या काही समस्या असतील, मग त्याच्या पैशाच्या असतील, नोकरीच्या असतील, व्यवसायाच्या असतील, ज्या काही तुमच्या भावाच्या समस्या असतील त्या या राखीमुळे दूर होईल. म्हणजे तुम्ही राखी बांधताय ना, मग त्या राखीने भावाच्या समस्या दूर होईल. यापेक्षा मोठं काय हवं आहे. त्या व्यतिरिक्त बघा आपल्याकडे ना मनी मॅग्नेट, जसं हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे ना पैसा आकर्षित करणारं, तसंच आपल्याकडे मनी मॅग्नेट राखी सुद्धा आपण घेऊन आलेलो आहोत. ज्या राखीमध्ये मनी मॅग्नेटचे क्रिस्टल टाकलेले आहे. सिट्रीन, पायराईट, टायगर आय, ग्रीन ॲव्हेंचुरन असे 4 क्रिस्टल आपण त्यामध्ये टाकलेले आहे, जे मनी मॅग्नेट म्हणजे पैसा आकर्षित करायचं काम करतं. तुम्ही तुमच्या भावासाठी नाही तर मनी मॅग्नेटची राखी घेऊ शकता. तुम्ही मनी मॅग्नेटची घ्या किंवा तुम्ही राशीनुसार राखी घ्या, कोणतीही राखी घ्या. साधी लोकल राखी बांधण्यापेक्षा ना नक्कीच पैसा आकर्षित करणारी, तुमच्या भावाला आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही असं काहीतरी नक्कीच तुम्ही घेऊ शकता. खूप प्रभावी आहे. ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर बघा व्हॉट्सअप नंबर आम्ही दिलेला आहे. व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही तुमच्या राखीची, तुमच्या कोणत्याही प्रकारच्या ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता. त्यामुळे नक्कीच विचार करा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण की ऑर्डर केल्यानंतर ना ती राखी आम्ही सिद्ध करतो. 4 ते 5 दिवस सिद्ध होते आणि त्यानंतर ती तुम्हाला पाठवण्यात येते. त्यामुळे टोटल 10 दिवस जाता. त्यामुळे रक्षाबंधनच्या आधी ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला ती आधी मिळून जाईल. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर उपाय कसा वाटला आणि एकदा नक्की करून बघा मनापासून. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.